जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून आपली कमी वेळात जास्तीत जास्त तयार होईल. चला तर आपण वेळ वाया न घालता प्रश्न व उत्तरे असे झटपट प्रश्नमाला बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तर लडाख. लडाख हे आहे. यामध्ये आपण मित्रांनो ऑप्शन काही ठेवलेले नाहीत. आपण झटपट प्रश्नमाला बघणार आहोत. प्रश्न व आणि उत्तर हे बघून आपण पुढे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, इस्रोचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे व्ही नारायणन. व्ही नारायणन हे इस्रोचे 11वे अध्यक्ष बनलेले आहेत. व इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969. व पहिले अध्यक्ष कोण होते? विक्रम साराभाई हे होते. आताचे कोण आहेत? व्ही नारायणन. 2025. प्रश्न क्रमांक चौथा, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण आहेत? तर याचं प्रश्नाचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत जे भारतीय अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय आहेत. पहिले कोण होते? तर राकेश शर्मा हे पहिले होते आणि दुसरे कोण आहेत? तर शुभांशु शुक्ला. तर बघा, शुभांशु शुक्ला हे ऑक्सिओम या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते व 14 दिवसांची मोहीम हे करून आले आहेत. व ते अंतराळात जाताना त्यांनी कोणतं रॉकेट वापरलं होतं? तर फाल्कन 9 हे रॉकेट वापरलं होतं. व ही जी मोहीम होती ती भारत, पोलंड, हंगेरी, अमेरिका या देशांचे सामूहिक मिशन होते. त्यामध्ये शुभांशु शुक्ला हे जाऊन आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिली मधुमेह बँक कोठे स्थापन झाली? योग्य उत्तर चेन्नई. पहिली मधुमेह बँक चेन्नई. एवढेच तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 6, व्यास सन्मान 2024 कोणाला दिला आहे? योग्य उत्तर पर्याय नाही, हिंदी लेखिका सूर्यबाला यांना व्यास सन्मान 2024 दिला आहे. प्रश्न क्रमांक 7, 129वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर एक राष्ट्र एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन. प्रश्न क्रमांक 8, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 कोणत्या संघाने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे मुंबई या संघाने जिंकलेली आहे. व मुश्ताक अली ट्रॉफी कशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9, जागतिक आनंदी निर्देशांक 2025 2025च्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर जागतिक आनंद निर्देशांक भारत 118व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 10, 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? योग्य उत्तर विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला यांना 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 11, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर बिहारने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे शेखर मुदंडा. प्रश्न क्रमांक 13, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, चालत्या ट्रेनमध्ये स्थापित भारतातील पहिले ATM कोठे सुरू झाले आहे? योग्य उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस. पंचवटी एक्सप्रेसमध्ये सुरू झालेला आहे. व ही एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर मनमाड ते मुंबई. नाशिकमधील मनमाड इथून मुंबई ते दरम्यान धावते पंचवटी एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 15, ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यास कोणता वायू बाहेर पडतो? ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यास क्लोरीन वायू बाहेर पडतो.
आता क्लोरीन हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? योग्य उत्तर हिमाचल प्रदेश. राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणी केली? हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 17 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे सातारा. सातारा येथे 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केले होते. प्रश्न क्रमांक 18 फ्रेंच ओपन 2025 महिला एकेरी गटात कोणी विजेतेपद जिंकले आहे? योग्य उत्तर आहे कोको गॉफ. 2025 महिला एकेरी फ्रेंच ओपन. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिला काचीचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आलेला आहे? योग्य उत्तर सिंधुदुर्ग येथे बांधण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे रोहित पवार. रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCAचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 21 भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत पाणबुडी सहकार्याचा करार केलेला आहे? योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कोठे करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 23 बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? योग्य उत्तर अरुंधती रॉय. प्रश्न क्रमांक 24 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू कोण आहे ज्याला टाइम आउट म्हणून बाद दिले? योग्य उत्तर आहे अँजेलो मॅथ्यूज. प्रश्न क्रमांक 25 सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली विधानसभा. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. 25 प्रश्न आपण बघितले. प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.